आम्ही जर त्या हृदयाला महत्व दिलं नाही, का महत्व दिलं पाहिजे त्या हृदयाला? कारण की तिथं कोण वसणार आहे? देव वसणार आहे, म्हणून आम्ही महत्व दिलं. भाई साहेब माझे ओळख करून देत असताना म्हणाले, सेवेंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचं हृदय म्हणजे काय आहे? शाबास शाळा. आम्ही सिरियस आहोत शाबास शाळेबद्दल. हृदय जर शाबास शाळा आहे तर ती शाबास शाळा कशी असली पाहिजे? मजबूत असली पाहिजे, वेगळी असली पाहिजे. हो, तिला एक विशेष महत्व असलं पाहिजे. आज किती लोक आपल्या हृदयाची काळजी घेतात. डॉक्टरांनी जर सांगितलं की तुमचं हृदय कमजोर होत चाललेलं आहे, थोडीशी काळजी घ्या, आम्ही लक्ष देणार की नाही देणार? आम्ही एकटेच लक्ष देणार का? मग समजा वडील वर्गाला, आमच्या घरातल्या वडिलांना सांगितलं डॉक्टरांनी की तुमच्या वडिलांचं हृदय खूप कमजोर झालेलं आहे, बरं का, लक्ष द्यावं लागतं, त्याला टेन्शन देऊ नका, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, वेळेवर ते झोपले पाहिजे, वेळेवर सर्व गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. आता त्या वडिलांचं हृदय आहे, ते फक्त एकटेच काळजी घेतील का त्या हृदयाची? काय वाटतं? सर्व मिळून पत्नी घेईल, मुलगा घेईल, सुनबाई घेईल, नातवंडे सुद्धा घेतील. कुणाच्या हृदयाची काळजी? वडिलांच्या हृदयाची काळजी. हृदय वडिलांचं आहे, पण काळजी घेणारे किती लोक आहेत? अनगिनत आहेत, मोजू शकत नाही. बाहेर देशाला असतील तर तिथून फोन करतील, पप्पाला जास्त त्रास देऊ नका, पप्पांची काळजी घ्या. डॉक्टरांनी सांगितले त्यांचं हृदय कसं आहे? कमजोर आहे. का गरज पडते एवढी? काय गरज आहे हृदयाला एवढं सांभाळण्याची? कशासाठी सांभाळायचं मी हृदय? तुमचे पाय मजबूत आहेत, हात मजबूत आहेत, डोक्याचे केस मजबूत आहेत, तुमचे डोळे चांगले तीक्ष्ण आहेत, तुमची वाणी चांगली आहे, हे सगळं असताना हृदयाची का काळजी घेता? सर्व जरी चांगलं असलं पण जर हृदयात बिघाड असलं तर मनुष्य जगतो का? जगत नाही. आमचं मंदिर किती सुशोभित असू दे, कितीही मोठं असू दे, किती चांगले, कितीही विद्वान आमच्या मंडळीमध्ये लोक असू दे, किती मोठ्या पदाचा तुमचा पाळक असू दे, पण जर तुमच्या मंदिराचं हृदय व्यवस्थित नाही, काहीतरी बिघडलेला, काहीतरी काय झालेलं आहे? बिघडलेला. तर ती काळजी कोणी घ्यायची? फक्त भारताने का शाबास लीडर? हृदय कुणाचं आहे? मग ही शाबास शाळा कुणाची आहे? सर्वांची आहे. आम्ही फोन केले पाहिजे. हो, एकमेकांना आम्ही फोन केलं पाहिजे. अरे बाबा, आपलं हृदय कसं चाललंय? शाबास शाळा कशी चालली आपली? काही मदत लागते का? काही गरज लागते का? आम्ही आमच्या नश्वर शरीरासाठी इतका वेळ देतो एकमेकाला, आम्ही देवाच्या वचनासाठी किती वेळ दिला पाहिजे? सेवेंथ डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीचं हृदय म्हणजे शाबास शाळा. जर आम्ही शाबास शाळा सांभाळत नाही, त्याच्याबद्दल जर आम्ही सिरियस नाही, तर आम्ही कशाबद्दल सिरियस नाही लक्षात? हे मला अगदी ठामपणे सांगू द्या. सेंट्रल महाराष्ट्र कॉन्फरन्सचा सायबस्टोन डायरेक्टर म्हणून फक्त मी तुमच्या पुरतच बोलत आहे असं नाही. मी सर्व मंडळी करत, प्रत्येक मंडळीबद्दल मी ही गोष्ट बोलत आहे. तुम्ही कुठेतरी चुकत आहात म्हणून बोलत आहे असंही नाही. मला एवढंच सांगायचं आहे, हृदय खूप महत्वाचं आहे. त्याला आपण काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. सुंदर असा धडा ब्रदर राहुल यांनी शिकवलेला आहे. ब्रदर राहुल यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं, होता होता राहिलेले आमचे पालक, नाही का? वाईट वाटतं, परंतु माझी प्रार्थना आहे त्यांच्यासाठी की लवकरच ते सेवेत येतील आणि आम्हासोबत देवाचे कार्य ते करतील. आमेन. त्या ठिकाणी माझ्याकडे जे डिपार्टमेंट्स आहेत, मी प्रथम डिपार्टमेंटचं थोडंसं प्रमोशन करणार आहे, कारण माझ्या अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि ज्यावेळेस प्रमोशनसाठी जातो, थोडा वेळ प्रमोशनसाठी देतो,
मी तुम्हाला सुरुवात हृदयाने केलेली आहे. शाबास शाळा हे आमचे हृदय आहे. माझी विनंती आहे सर्व मंडळीला हृदयाकडे लक्ष द्या. शाबास शाळेची वेळ काय आहे? 9:30. ऑफिशियल टाइम काय आहे? ॲडव्हेंटिस्ट 9:15. कोण बोललं? त्यांनी बोललं, त्यांचे मी आभार मानतो. 9:15 9:15 गायनाची सभा सुरू झाली पाहिजे. एक असं 2 असं मी माझी पत्नी आणि माझी लेकरं बरोबर 9:15 गाणे सुरू करतो सॅलिसबरी पार्क मंडळीमध्ये. कोणी येऊ न येऊ माझ्या पत्नीला म्हणतो तो पुढं उभा राहा, मी पेटीवरती बसतो आणि आम्ही गायला सुरुवात करतो. आम्ही जर पाळणार नाही तर कोणीच पाळणार नाही, लक्षात घ्या. बाळासाहेब लांब राहतात, ते येईपर्यंत कोणीतरी जबाबदारी घ्या. 9:15 तुमच्या शाबास शाळेच्या सॉन्ग सर्व्हिसला सुरुवात झाली पाहिजे. कशाला कुणाची वाट बघता? तुमची वाट इथं कोणीतरी बघत. कोण बघतं वाट तुमची इथं? मग तुम्ही कशाला कोणाची वाट बघता? तुमचा वाट बघणारा इथं असताना आपण कशाला कुणाची वाट बघायची? आम्ही देवाच्या मंदिरात देवाच्या घरात येतो. आम्हाला अनेक वेळेस वाटतं आम्ही येतो, परंतु वचन सांगता आम्ही येत नाही. आम्हाला देव आकर्षून देतो. पुन्हा तुमच्या घरात कुणालाही घ्याल का तुम्ही? आता मी तुमच्या समोर उभा आहे. अनेक लोकांना मी कदाचित अनेक लोक मला ओळखत नसतील, कदाचित फक्त नाव ऐकलं असेल. परंतु अचानक जर तुमच्या दारावरती मी उभा राहिलो आणि दार ठोकला, म्हटलं मला घरात येऊ द्या, मला थोडंसं पाणी देऊ द्या, जेवण करू द्या, घ्याल तुम्ही? काहीच ओळख नाही तुमची, मला ओळखत नाही तुम्ही मला. पण तेच तुम्ही जर मला बोलावलेलं असेल तर तुम्ही मला घ्याल, स्वागत कराल, माझा आदर सत्कार कराल, माझ्यासाठी थंड पाण्याचा ग्लास द्याल, जेवण बनवाल, मला आनंद होईल असा सर्व पाहुणचार तुम्ही करा. एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा चर्चमध्ये येता तुम्ही येत नाही, तुम्हाला बोलावलेला, तुम्हाला परमेश्वराने आकर्षण घेतलेला, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि ह्या भावनेने ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये याल तुम्ही कुणाची वाट बघणार नाही. कारण की तुमचं स्वागत करण्यासाठी स्वतः परमेश्वर या ठिकाणी असतो. स्वतः परमेश्वर या ठिकाणी असतो. या भावनेने जर तुम्ही चर्चमध्ये याल तर लक्षात घ्या, 9:15 तुम्ही बरोबर गायनाच्या सभेला सुरुवात करता. कारण की देव वाट बघतो, परमेश्वर वाट बघतो. म्हणून माझी विनंती आहे, पुढील शाबादापासून 9:15 शाबास शाळेच्या सॉन्ग सर्व्हिसला कृपाकडून सुरुवात करा. 1 असो 2 असो, पुढे उभे राहा. शाबास लीडर कोण आहे? कोणी असू दे नसू दे, तुम्ही 9:15 शाबास शाळा सुरू करायची, गायनाची सभा सुरू करायची, ही माझी विनंती आहे. आणि शाबास शाळा घेत असताना काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. सुंदर धडा या ठिकाणी ब्रदर राहुल यांनी घेतलेला आहे. परंतु ऑनलाईन काही गोष्टी अवेलेबल आहेत ज्याचा तुम्ही शाबास शाळेमध्ये वापर करू शकता. जर तुम्ही गुगलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जर टाईप केलं शाबास स्कूल पॉवर पॉईंट, तर या ठिकाणी कितीतरी भाषेमध्ये शाबास शाळेचे स्लाइड्स अवेलेबल आहेत. भरपूर भाषा आहेत. त्यामध्ये आमच्या ओळखीची भाषा म्हणजे इंग्लिश आणि हिंदी. मराठीमध्ये अवेलेबल नाही. माझा प्रयत्न आहे की मराठीमध्ये लवकरच सुरुवात करावी. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या पॉवर पॉईंट्सवरती ज्या लँग्वेजवरती तुम्हाला धडा शिकायचा आहे, ज्या दिवसाचा शिकायचा आहे, एक पहिल्या दिवसापासून तर त्या ठिकाणी 10 धडे अवेलेबल आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या स्लाइड्सवरती क्लिक करता, क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे धडा स्लाइड्समध्ये ओपन होतो. चित्रांच्या द्वारे तुम्ही धडा शिकू शकता. सुंदर असं धड्याचं वर्णन त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. आणि स्लाइड्स बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लोकांना धडा शिकवण्यासाठी, आता ब्रदर राहुल शिकवत होते की त्या ठिकाणी मोठं शिंग आणि अगदी वेगवान, नाही का, असा बकरा येडका, ह्या गोष्टी जर तुम्ही चित्र बघून जर तुम्ही शिकवाल तर शिकणाऱ्यांना जास्त लवकर ह्या गोष्टी समजणार आहे. एवढे एकच मला तुम्हाला ॲड करायचं आहे. बाकी सुंदर असा धडा त्या ठिकाणी शिकवलेला आहे. मला वाटतं पाळे साहेब लवकरच त्या ठिकाणी प्रोजेक्टर बसवणार आहेत चर्चमध्ये. तुम्ही त्या प्रोजेक्टरचा तुम्ही वापर करू शकता. आणि स्लाइड्स ज्यावेळेस तुम्ही शिकवता, स्लाइड्सच्या द्वारे धडा संपण्यासाठी अर्धा तास खूप झाला.
आणि संपूर्ण धडा तुम्ही त्या स्लाइड्समध्ये कव्हर करू शकता. भरपूर स्लाइड्स आहेत. प्रत्येक स्लाइड्सवरती 2-2, 3-3 मिनिट तुम्ही जर त्या ठिकाणी घालवले तर तुम्हाला धडा खूप सुंदर रीतीने समजू शकतो. घरी बाहेर आपल्या पुस्तकाचा वापर करा, अभ्यास करा भरपूर, आणि इथं आल्यानंतर स्लाइड्स दाखवून तुम्ही धडा शिकवा. जे कोणी धडा शिकवणारे आहेत आता हे कुठे अवेलेबल आहे असं जर म्हणाल, आपण प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोनमध्ये साधा स्कूल पॉवर पॉईंट जर तुम्ही टाईप केलं तर त्या ठिकाणी ही सर्व गोष्टी उपलब्ध आहे. कदाचित त्या गोष्टी तुम्हाला माहिती नसतील म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. हे खूप प्रभावी असं माध्यम आहे ज्या माध्यमाच्या द्वारे अशिक्षित लोकांना सुद्धा तुम्ही काय करू शकता.